हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतो आहे सेक्शन 6 दॅट इज स्किल डेव्हलपमेंट. सो हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण कम्प्लीट ट्रान्सलेशनवरती आधारित क्वेश्चन्स येणार आहेत. सो लेट अस सी की ट्रान्सलेशनचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे किंवा कसे लिहायचे. फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला तुमच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्समध्ये लाईक मराठी असेल, हिंदी असेल, त्यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. हा पेपर जो आहे तर तो सेमी इंग्लिशचा आहे किंवा मराठी मीडियमचा आहे. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम्स आपण आपली जी लँग्वेज ऑफ किंवा मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत तर ते मराठीच असतं. सो त्याच्यामुळे मी ते मराठीमध्ये सांगणार आहे. आता हे ट्रान्सलेशन एकूण 5 मार्क्सचं आहे आणि 2+1 असं याचं बायफिकेशन आहे. सो क्वेश्चन नंबर 7मधला ए जो असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला 6 शब्द दिलेले आहेत आणि यापैकी कोणत्याही 4 शब्दांचं तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. सो कुठलेही 4 करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आधी ठरवून या की कोणते मला येत आहेत आणि मग तेच 4 करा किंवा हवं असेल तर एक्स्ट्रा पण करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर. युज्युअली काय होतं की रायटिंग स्किल झाल्यानंतर ट्रान्सलेशनपर्यंत येईपर्यंत खूप वेळ झालेला असतो आणि हे तुम्हाला शेवटच्या 10 मिनिटांमध्ये उरकायचं असतं काही पण करून, कारण एवढा वेळ आपल्याकडे नसतो. सो त्याच्यामुळे आधी पटपट जे शब्द येत आहेत ते लिहा आणि मग एक्स्ट्राच्या मागे लागा. ओके. सो फर्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7A मधला पहिला, ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड्स ट्रान्सलेट करायचे आहेत कुठलेही 4 आणि हे 2 गुणांसाठी आहे. सो पहिला आहे ते म्हणजे बेगर म्हणजे याचक किंवा भिकारी. ओके. नेक्स्ट आहे डिस्ट्रेस. सो या सगळ्याचे जेव्हा तुम्ही लिहिणार आहात आन्सर्स तेव्हा तुम्हाला असे लिहायचे आहेत एकाखाली एक, एका बाजूला एक नका लिहू, कारण तुम्ही जर एकाखाली एक लिहिलं तर एक्झामिनरला मार्क्स त्याला इझी पडतं. लाईक मग तो याला 1 मार्क असं तुम्हाला मार्जिनमध्ये देणार. ओके. सो तुम्ही जर एका बाजूला एक लिहिलं तर त्याला इकडे चेक करत जावं लागेल. सो बेस्ट आहे की एक्झामिनरला जास्त त्रास देऊ नका, त्याला एकाखाली एक मार्क्स देता येईल अशी व्यवस्था तुम्ही करून ठेवा. नेक्स्ट आहे ड्रॉट म्हणजे दुष्काळ, डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक किंवा संरक्षणात्मक, जेनरस म्हणजे उदार आणि पीस म्हणजे शांतता. ओके. काही वेळेस काय होतं की मराठीमध्ये आपण जेव्हा ट्रान्सलेशन करणार आहोत तेव्हा मराठीमध्ये दुसराही अर्थ असू शकतो. ओके. लाईक डिफेन्सिव्हला कसं बचावात्मक आहे, संरक्षणात्मक आहे. सो तुम्ही कुठलंही लिहिलं तरी पण चालणार आहे. बेगरला पण भिकारी आहे किंवा याचक आहे, कुठलंही लिहिलं तरी पण या ठिकाणी चालणार आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बी आहे ते म्हणजे तुम्हाला सेंटेन्सेस किंवा इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या ट्रान्सलेट करायच्या आहेत. सो आता या ठिकाणी सेंटेन्सेस काय आहेत. धीरज कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस. सो तुम्ही जेव्हा या ठिकाणी लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला सेम डिट्टो ट्रान्सलेशन करायचं आहे की धीरज एका ठिकाणी किंवा एकाच ठिकाणी राहू शकत नाही. ओके. सो धीरज एका ठिकाणी राहू शकत नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट इज नॉट इझी टू गेट सक्सेस, म्हणजे काय यश मिळवणं एवढं सोपं नाही. ओके. सो बेसिकली हे तुम्हाला ट्रान्सलेट करत जायचं आहे. अगेन यापैकी कोणतेही 2 करायचे आहेत. सुरुवातीला 2च करा, हवं तर खाली काही ओळी सोडा आणि मग बाकीचं लिहा. ते झाल्यानंतर परत तुम्हाला एक्स्ट्रा सॉल्व करायचं असेल तर करा, कारण अर्थात इंग्लिश पेपरला जास्त वेळ पुरत नाही. वेळ आपला मोस्टली रायटिंग स्किलमध्ये जातो. सो त्याच्यामुळे हा प्रश्न लिहायला वेळ पुरत नाही, त्याच्यामुळेच तुम्हाला ही तडजोड करावी लागेल. मग तुम्ही एक्स्ट्राचे प्रश्न नंतर पण लिहू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन सी, ज्या ठिकाणी आहे की प्रोवर्ब्स तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत कोणतंही एक, टिट फॉर टॅट जशाच तसे. ओके. सो जे कुठलं या ठिकाणी तुम्हाला प्रोवर्ब्स युज्युअली इझीच येतात जे तुम्हाला माहिती असतील. एखादं तरी दोघांपैकी तुम्हाला माहिती असेलच. सो तुम्ही या ठिकाणी बघू शकता जशाच तसेच. आणि दुसरं काय होतं टू एर इज द ह्युमन, म्हणजे काय एररचं शॉर्टकट आहे अर. ओके. सो चुकणे हा मनुष्य धर्म आहे किंवा मनुष्याचा धर्म आहे. ओके. वॉटेवर. सो याच्यामध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना थोडंसं इकडे तिकडे ग्रामर झालेलं चालतं. लाईक मनुष्याचा धर्म आहे, मनुष्य धर्म आहे. ओके. हे एवढं चालतं. एकदम प्रॉपर्स लिहायला पाहिजे असं काही नाही, फक्त अर्थ मॅच झाला पाहिजे. ओके. इन दिस वे तुम्ही हे ट्रान्सलेशन करणार आहात. सो हे एक एक्झाम्पल होतं की ट्रान्सलेशन कसं केलं पाहिजे किंवा तुम्ही आन्सर्स कसे लिहिणार आहात. तुम्हाला हे मेन सेंटेन्सेस लिहायचं नाही आहे. क्वेश्चनमध्ये जे आहे ते तुम्हाला जस्ट आन्सर्स लिहायचे आहेत. लाईक बेगर आहे तर तुम्ही एक वर्ड्स लिहू शकता, बट धीरज कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस हे पूर्ण लिहायची काही गरज नाही आहे. फक्त आन्सर लिहिलं तरी पण चालणार आहे, कारण हा क्वेश्चन पेपर एक्झामिनर काही ऑलरेडी असतो. तुम्हाला फक्त आन्सर्स लिहायचे आहेत. ओके. सो प्लीज डोंट वेस्ट युअर टाईम इन रायटिंग अननेसेसरी क्वेश्चन्स वगैरे लिहिण्यामध्ये वेळ घालवू नका. ओके. सो इन दिस वे आपण ट्रान्सलेशन हा टॉपिक पाहिलेला आहे. छोटासा टॉपिक होता. अजून तुम्हाला काही एक्झाम्पल्ससाठी हवं असेल तर मी तुम्हाला इथे क्वेश्चन्स डिस्प्ले करते, ते तुम्ही एक्झाम्पल म्हणून घेऊ शकता. सो आता आपण काही एक्झाम्पल्स पाहतोय. क्वेश्चन नंबर 7A तुम्हाला वर्ड्स ट्रान्सलेट करायचे आहेत. लेमॅन, प्रूफ, सक्सेस. सो हे सगळे वर्ड्स तुम्हाला याचे आन्सर्स बघायला मिळतील. तुम्ही व्हिडिओ पॉज करून आधी हे आन्सर्स मनातल्या मनात ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमची प्रॅक्टिस पण होईल. नेक्स्ट तुम्हाला काही 4 सेंटेन्स पाहायला मिळतात आणि त्याचे तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत. आणि नेक्स्ट आहे प्रोवर्ब्स किंवा इडियम्स. सो जस्ट फॉर प्रॅक्टिस तुम्ही हे रेफर करू शकता. याचे आन्सर्स मी तुम्हाला आता दाखवते. सो हे आहेत आन्सर्स. सामान्य माणूस, सांत्वन करणे, पुरावा, मेंदू, यश, हिरवा. ओके. सो नेक्स्ट आहे क्वेश्चन्स. आपण बघूया हे एकत्र येईल का असं. येस. हां. क्वेश्चन्स आहे ते म्हणजे हार्डवर्क इज द की टू सक्सेस. सो परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे. कीप अवर हाऊस क्लीन, तुमचे घर स्वच्छ ठेवा किंवा अवरचं आपले घर स्वच्छ ठेवा. ओके. असं पण होऊ शकतं. नेक्स्ट आहे इंडिया इज माय मदरलँड, म्हणजे भारत ही माझी मातृभूमी आहे. आय ड्रिंक मिल्क एव्हरी डे, मी रोज
किंवा दररोज दूध पितो किंवा दूध पिते. आता नेक्स्ट आहे तुम्हाला इडियम्स किंवा प्रोवर्ब ट्रान्सलेट करायचे आहेत. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. हे सगळ्यांनाच माहिती आहे. जो संकट काळात मदत करतो तोच खरा मित्र किंवा संकट समयी मदत करतो तोच खरा मित्र. लिव्ह अँड लेट लिव्ह. जगा आणि जगू द्या. ओके, सो इन दिस वे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करणार आहात. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.